नमस्कार. आपल्या प्रश्नोत्तरांच्या मालिकेतील पहिले 2 भाग आपण सर्वांनीच ऐकले असतील. आज या 3ऱ्या भागाला सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं स्वागत. अध्यात्मशास्त्र जाणून घेताना आपल्याला वास्तविक पूर्णपणे गोष्टी माहिती असतात. आपण बाहेर बघत असतो, फक्त त्या खूप डोळसपणे आपण बघत नाही, म्हणून त्याचं ज्ञान आपल्याला होत नसतं. आणि म्हणूनच स्वामीजी म्हणतात तसं आपण सगळे पाचवी कसं. तर स्वामीजी, मला असं विचारावं असं वाटतं की आम्हाला आता सगळ्यांना असं वाटतंय की आम्हाला 5वीतनं 10वीत जायचं, तर अभ्यास करण्यासाठी आम्ही काय साधनं वापरू शकतो की जी आमच्यामध्ये आहेत किंवा आमच्याकडे आहेत, की आम्ही त्याचं ज्ञान अवगत करू शकतो. आता हा जो आपण प्रवास जो म्हटला पशुत्वाकडनं मानवत्वाकडचा, हा प्रवास आपल्या आतला आहे. बेसिकली एक समजणं गरजेचं आहे की हा प्रवास बाहेरून होत नाही. आपण बाहेरचंही शिक्षणाचं तसंच आहे. तुम्ही इंजिनियर होता किंवा डॉक्टर होता किंवा CA होता, जे काही होता ते तुम्ही बाहेरून होत नाही. बाहेरचा माणूस तसाच दिसतो ना. तुमचा मुलगा इंजिनियर झाला किंवा डॉक्टर झाला किंवा काय वैमानिक झाला, काय जे काय होईल तो दिसायला बाहेर तसाच दिसतोय. परंतु बदल जो झालेला आहे तो त्याच्या अंतरंग चतुष्टयातला झालेला आहे, त्याच्या मानसिकतेतला बदल आहे. त्यामुळे अध्यात्मामध्ये अंतरंग चतुष्टय ही अत्यंत महत्वाची असं साधन असतं, जे व्यवहारात सुद्धा वापरलं जातं. म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला तेच सांगतो आहे की जे बाहेरच्या गोष्टींसाठी लागतं, बाहेरची शास्त्र, व्यवहारशास्त्र जे समजून घ्यावं लागतं, त्यासाठी जे लागतं तेच अध्यात्मशास्त्रासाठी लागतं. वेगळं काही लागत नाही. उलट त्या ईश्वराच्या शोधासाठी नासा सारखी मोठी मोठी लॅबोरेटरीज तयार कराव्या लागतात. ती मोठी मोठी यंत्रणा, एक यान करोडो रुपयाचं उभं करून पाठवावं लागतं. तेवढं मोठं आहे की जे सामान्य माणसाला शक्यच नाही. आणि एवढं करून त्यांना ईश्वर भेटतच नाही. हा तेवढा देवदुर्विलास आहे त्यांचा. जरी त्या शास्त्र आहे, जरी ते आपण वैज्ञानिक टाळ्या वाजवतो, आपण सगळे अगदी पंतप्रधानांपासून सर्वजण कौतुक करतात, याबद्दल वाद नाहीये. ते महत्वाचं आहे. परंतु त्यातनं ईश्वर भेटला का? त्यांना शास्त्रज्ञांना ईश्वर भेटला का असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न ते सांगतात नाही भेटला. परंतु आपल्या एकंदरीत तत्वज्ञानाच्या ऋषीमुनींनी जो ईश्वर बघितला, तो बघण्यासाठी आतमध्ये शिरावं. आणि लॅबोरेटरी म्हणजे तुम्ही स्वतः हीच लॅबोरेटरी की जी तुम्हाला फुकट मिळालेली आहे. बरोबर. प्रथम एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की ईश्वर आपल्याकडनं काहीही पैसे मागत नाही, जे व्यवहारात प्रत्येक ठाई ठाई द्यावे लागतात. आज आपल्याला डोळे तपासायचे म्हटले तरी पैसे द्यावे, ते काढून त्याच्यात काय वेगळं अजून काय ते कॅटरॅक्ट असतं तेही करायचं झालं तरी पैसे द्यावे लागतात. तुम्हाला लहानपणापासून याच्यातनं चालत आलेलो असतो, तो आपला गुडघा गेला तर काय होतं आणि त्याचे पैसे किती मोजावे लागतात हे ऑपरेशन झालं की कळतं. आणि वेदना वेगळ्याच. आणि श्रीमंत होतो डॉक्टर, विषय वेगळा आहे, कारण तो व्यवहार करतो आणि आपल्याला व्यवहाराशिवाय पर्याय. परंतु ईश्वर असं काहीच करत नाही. म्हणून आपल्या शरीराचा वापर जे फुकट आपल्याला मिळाले, करोडो रुपयाची संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. आज तुम्ही हिशोब काढला तर हे यान आहे असं समजा. मग याचा वापर आपण काय करतोय? याच्यातली ऊर्जा कुठे आहे? याच्यातली ऊर्जा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्या जाणीवेतनं आपल्याला तयार करावी लागते. वन्ही तो पेटवावा म्हणावा लागतो. ज्ञाना अग्नी पेटवावा लागणार आहे. त्यामुळे हे जे संपूर्ण विश्व दिसत आहे आपल्याला, याच्यामध्ये
हे जे साधन आहे, हे साधन म्हणजे आपलं शरीर आहे. या शरीराच्या ज्या विविध जाणीवा आहेत, ज्याला आपण विविध कोशाच्या भूमिका सुद्धा म्हणतो, अन्नमय कोश, वासनामय कोश, मनोमय कोश, हे सगळे शब्द हळूहळू कळावे लागणार आहेत आपल्याला. एकदम तर काही कळत नाही, पण मन कुठं फिरतं असा विचार केला आपणच शांतपणे बसून, तर ज्या इच्छा वासनांमध्ये फिरतं त्या इच्छा वासनांना वासनामय कोश असं म्हणतात. मन ज्या वासना जिथं निर्माण होतात, त्या अन्नाच्या जाणीवेतनं जेव्हा त्या वासना तयार होतात त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं, ज्याच्यात हे शरीरही तयार होतं. आपण शाकाहारी लोक असू, बरोबर आहे, परंतु मांस आपल्यात तयार होतं ना, हाड आपल्यात तयार होतात ना, विचार करायला पाहिजे. रक्त आपल्यातच तयार होतं ना, थोडं कमी जास्त झालं की झालं ते डायबेटीस वगैरे कसे सगळे प्रकार सुरू होतात तुम्हीच बघताय. बीपी, डायबेटीस हे कशाचं लक्षणच आहे, पण हे तयार होतं आपल्यातच. हा एक वेगळाच जनरेटर आहे ना, की जनरेट्स एव्हरीथिंग. ती ऊर्जा त्याच्यातच जनरेट होतीये, आणि त्या जनरेटरचं इंधन कुठलं पाहिजे तर, आणि वापरायचंय कसं हे ज्ञान घेणं, आणि त्याच्यातनं हा जनरेटर चालू कोणी केलेला आहे त्याच्यापर्यंत पोचणं हे अध्यात्म. कारण बटन त्याच्या हातात आहे. जन्माला त्यांनी घातलेलं आहे, मरण आपण कधी मरणार आहोत हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे बटन आपल्या हातात नक्कीच नाहीये. त्यामुळे हे समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. आणि हा जो संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा भाग आहे, हा अंतरंग चतुष्टयातनं शरीराच्या आतूनच आपल्याला बसून करावा लागतो. म्हणून मी कोण, सेल्फ रिअलायझेशन या भूमिकेत साधकाला शिरावं लागतं, आणि ती आकांक्षा निर्माण करावी लागते. त्यामुळे हे ध्येय जर नसेल तर काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून मी कोण आहे याचा शोध घेण्याची वृत्ती तयार करावी लागते, आणि ही वृत्ती तयार करण्यासाठी आपल्याला व्यावहारिक जीवनाच्या ज्या इच्छा वासना आहेत, इच्छा वासना असतात, त्यातनं निवृत्त व्हावंच लागेल. एखादा तीर पकडायचा असेल नवीन, तर जुना तीर सोडावाच लागणार. मग अध्यात्म वेगळं काय आहे? तुम्ही जेव्हा इंजिनियर, डॉक्टर किंवा शेवटच्या परीक्षेत असता तेव्हा काय करता? सगळ्या वृत्ती निवृत्तच झालेल्या असतात ना. परीक्षेच्या आदल्या दिवशी मेडिकल कॉलेजची मुलं किंवा इंजिनिअरिंगची कॉलेजची जी स्वतः खूप शहाणी समजत असतात बरेचदा, आणि आपल्या हॉस्टेलवरती राहून दारूच्या पार्ट्या करायच्या, ते काही आदल्या दिवशी दारू घेत नाहीत लक्षात. पण तेवढं त्यांना डोकं असतं, किमान असावं असं अपेक्षित. हे घडतंय आपल्या समोर, घडतंय म्हणून निवृत्त झाल्याशिवाय पुढच्या वृत्तीला जागाच मिळणार नाही ना. पुढची वृत्ती जर मला ईश्वर प्राप्तीच्या, म्हणजे माझ्या सेल्फ रिअल ईश्वर प्राप्ती सुद्धा सोडून द्या, मी तर विषय ईश्वरापर्यंत नेतच नाही. सेल्फ रिअलायझेशन, आय कॉल इट सेल्फ रिअलायझेशन. रमण महर्षी सुद्धा याला सेल्फ रिअलायझेशन म्हणायचं. म्हणून सेल्फ रिअलायझेशनच्या स्टेजवर जायचं असेल तर मात्र या शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्याच भूमिकेतनं उठणाऱ्या वृत्तींना निवृत्त करून एकाच ध्येयाच्या भूमिकेत जावं लागेल. म्हणून यासाठी मला नेमकं हे जीवन कशासाठी दिलेलं आहे हे समजून अनुताप व्हावा लागेल. अनुताप जर झाला तर ध्येय तयार होतं, आणि ध्येय तयार झालं तर शोधाची प्रक्रिया आपोआप सुरू होते. म्हणून अनुताप, निश्चय आणि
शोधाची प्रक्रिया, आत्मशोधाची शक्ती, या 3 ईश्वर दत्त गोष्टी आपल्यामध्ये स्थायी आहेत. आपण त्याचा वापर करायचा का नाही करायचा हे स्वातंत्र्य आपल्यामध्ये आपल्याला ईश्वराने दिलं आहे. त्यामुळे 5वीत 6वीत 6वीत 8वीत किंवा 9वीत 10वीत कॉलेजमध्ये जायचं का नाही हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा विषय आहे असं मला वाटतं. हे शास्त्र जाणून घेण्यासाठी भगवंतानेच आपल्याला दिलेलं शरीर, अंतरंग चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार यांचा वापर करून आपण नक्कीच त्या शोधापर्यंत पोहोचू शकतो. त्या शोध घेता घेताच आपल्यामध्ये ध्येय असणं किंवा अनुताप होणं आणि त्याच्यामधूनच तयार होणारी आत्मशोधाची शक्ती या सगळ्यांचा वापर करून आपण हा प्रवास सुखकर करू शकतो किंवा तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो. आता हा आपण प्रवास सगळा करतो आहे तर स्वामीजी मला ह्याच्यातून तुम्हाला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की हा प्रवास चालू झाला आणि सगळ्यांनी समजून घेतलं. हे असताना सुद्धा त्या प्रवासामध्ये काही माइलस्टोन असतात किंवा काही स्टेप्स असतात, स्टेजेस असतात. तर त्या पादाक्रांत करायच्या असतील तर त्या स्टेजेस कुठल्या आहेत, त्या जाणायच्या कशा आणि याचं मार्गदर्शन कसं घ्यायचं आणि कुणाकडनं? प्रश्न बराच विविध प्रश्नांनी असा डवरलेला आहे. तर आपण स्टेजेस कशा घ्यायचा असा विषय घेऊ. नंतर मार्गदर्शन कोणाकडनं घेण्याचा असा एक विषय आहे. तर याच्यामध्ये खूप स्पष्टता खूप लोकांनी, खूप संतांनी ऑलरेडी केलेली असते. काय होतं की आपल्याला मुख्य हे ठरवणं खूप गरजेचं आहे. हे मी अगोदरपासून तुम्हाला वारंवार सांगेन, पुढेही सांगणारच आहे की आपली इच्छा हाच सर्वात महत्त्वाचा विषय अध्यात्मामध्ये आहे. कारण ईश्वर प्राप्तीची इच्छा असल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही. आणि वर्शिप ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ गॉड म्हणून आपल्या जीवनाचं ते ध्येयच ज्याला आपण प्रायोरिटी म्हणतो. कारण आपण जे जे आतापर्यंत प्राप्त केलेलं असतं आपल्या जीवनामध्ये, डिग्र्या असतील, घर असेल, आपलं लग्न असेल, मुलं बाळ असतील, बँक बॅलन्स असतील, या सर्व गोष्टी आपण कशामुळे प्राप्त केल्या? कारण आपल्याला त्या प्राप्त करायच्या होत्या म्हणून. इट्स व्हेरी क्रिस्टल क्लिअर आहे की नाही? त्यामुळे त्या आपण प्राप्त करण्यासाठी धडपडलो म्हणून प्राप्त झाल्या. धडपडूनही प्राप्त झाल्या नाही तर आपण अपयशी ठरतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे अपयशाला सुद्धा काही वेळा आपल्याला गिळावं लागलं, परंतु नियतीच्या काही पुढच्या भूमिकेतनं एखाद्या वेळा त्या गोष्टी चांगल्या रीतीने परत आपल्या आयुष्यात मिळालेल्याही असतात. हे पण माणसाचा अनुभव असतोच असतो असं मला म्हणायचं. परंतु आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा आपण वाटचाल करतो त्यामुळे ईश्वर प्राप्तीची इच्छा हा महत्वाचा विषय आहे. त्यासाठी काळ हा द्यावा लागतो. महत्वाचा विषय तिथं सुरू होतो. माणसाला बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ द्यायला वेळ असतो, परंतु ईश्वर समजून घेण्यासाठी आणि ईश्वर प्राप्त करून घेण्यासाठी जो वेळ देण्याची आवश्यकता असते ती आवश्यकता मात्र तो बुद्धी पुरस्सर टाळत असतो. त्यामुळे अध्यात्म परमार्थ करणारी लोक खूप दिसतात, परंतु तेच लोकांना ईश्वर प्राप्त झालेला आहे असं दिसत नाही. याचं कारण असते. त्यामुळे आपल्याला
एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक असतं की अध्यात्म हे वैयक्तिक असतं. सामूहिक स्तरावरती थोडंफार सात्विकतेच्या भूमिकेतनं चालतं नाही असं मी म्हणत नाहीये, पण ज्याला खरं अध्यात्म करायचं आहे, ज्याला आत्मज्ञान, त्या सेल्फ रिअलायझेशन ज्याला म्हणायचं आहे, त्याला जर ते खरोखर तळमळ असेल तर त्याला तुकारामासारखं, रामदास स्वामींसारखं, ज्ञानेश्वरांसारखं, स्वामी स्वरूपानंदांसारखं, स्वामी विद्यानंदांसारखं, गोंदवलेकर महाराजांसारखं एकांतात जावंच लागतं. तरी नो थर्ड वे. म्हणून अध्यात्मात अनेक मार्ग वगैरे अजिबात नाही. हे फार मोठे गैरसमज पसरवलेले गेलेले आहेत. याला कारण सांप्रदायिकता आहे. तो विषय मला आता काही बोलायचा नाही. परंतु अध्यात्म हे खूप वैयक्तिक असतं आणि या वैयक्तिक भूमिकेतनं जसं भगवंतांनी सांगितलेला मार्ग दिलेला आहे, खरं तर इतका स्पष्ट मार्ग भगवद्गीतेत महागुरूंनी दिलेला आहे. तो मार्ग म्हणजे श्रेयोही ज्ञान अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांती निरंतरम. म्हणून ईश्वराचं स्वरूप सुद्धा काय असतं, जे माझ्यात स्थायी होतं तेही त्याच्यात सांगितलेलं आहे. मी जेव्हा अर्जुना समत्व चित्ताचे या जाणीवेत येतो तेव्हा ईश्वराच्या स्पर्शात असतो. म्हणून अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. आणि हा योग कुठला? ईश्वराकडे जाण्याचा, प्राणायाम योगासनाचा याच्याशी संबंध नाही. त्यामुळे याच्यामध्ये ही स्पष्टता आपल्या अंतरंग चतुष्टयात असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ते आपलं साधन आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे बरोबर. आता याच्यामध्ये स्टेप्सचा विचार केला तर श्रेयस ज्ञान घेणं. जगामध्ये दोन प्रकारचं ज्ञान आहे. आध्यात्मिक शब्द, आता हे शब्द नवीन आहेत, आता हे तुम्हाला माहिती करून घेणं आवश्यक पडणार. श्रेयस काय आणि प्रेयस काय? जे माझ्या विकासासाठी उपयुक्त आहे तेही आध्यात्मिक जाणीवेच्या विकासासाठी उपयुक्त आहे, त्याला श्रेयस ज्ञान म्हटलं जातं. भले ते मला आवडत नसेल. आणि प्रेयस ज्ञान कुठलं? जे माझ्या देहबुद्धीला आवडतं. म्हणून व्यावहारिक ज्ञान जे आहे ते सर्व माझ्या देहबुद्धीच्या इच्छा वासनांच्या पूर्तीसाठी मी वापरतो. त्यामुळे सर्व कला सहित सर्व शिक्षण पद्धती ही प्रेयस ज्ञानात येते, त्याचा ईश्वराशी संबंध नसतो. ही स्पष्टता साधकात असावी. याच्यात कॉन्ट्राडिक्शन खूप असू शकतात, पण आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं नाहीये. जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे. म्हणून मोठे मोठे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सायंटिस्ट झाले, अगदी आईन्स्टाईन जरी झाले किंवा कला क्षेत्रातली मोठी मोठी माणसं जरी झाली तरी त्यांना ईश्वर कळलेला असतो असं होत नाही, कारण ते सर्व ज्ञान प्रेयस आहे. हा, त्या लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा घेऊन, त्यांच्या कलेचा फायदा घेऊन जर श्रेयस ज्ञान घेतलं तर मात्र ते पुढे आध्यात्मिक प्रवास करू शकतात. म्हणून ते स्वातंत्र्य आहेच, कोणीही असो मग माणूस. म्हणून श्रेयस ज्ञान घेणं याच्यासाठी श्रवण, मनन, चिंतन आणि सत्संग हा याच्यासाठी आहे. म्हणून ही एक खूप प्राथमिक पायरी आहे. लक्षात, ही स्टेज आहे. म्हणून आपल्याला विविध ज्ञानांच्या भूमिकेतनं
ईश्वर समजून घेत जाणं हा विषय फार महत्वाचा आहे. आता ईश्वर समजून घेत जाणं हाही विषय परत खोल होतो, कारण ईश्वर दोन प्रकारे दिसतो. एक व्यक्ततेत आपल्या संस्कारातनं आलेला कृष्ण, आपल्या संस्कारातनं आलेला राम, आपल्या संस्कारातनं आलेले अवतार जे आपण पाहिलेले नाहीये, पण तो आपला एक प्रकारचा आध्यात्मिक इतिहास आहे की जो इतिहास भले काळाच्या पडद्याच्या आड गेल्यासारखा वाटेलही, परंतु तो इतिहास आहेच हे अमान्य करून चालणार नाही. कारण भगवद्गीता आजही आहे, द्वारका आजही आहे, अयोध्या आजही आहे. म्हणून ही जी दैवत झालेली आहेत आपल्याच्यामध्ये, हिच्या मर्यादित भूमिकेमधलं ईश्वरत्व समजून जरूर घ्यावं प्राथमिकपणे, असं मला वाटतं. पण हे मर्यादित भूमिकेतलं आहे, लक्षात घ्या. कृष्ण स्वतः जसा अर्जुनाला दिसत होता तसा होता का? भगवद्गीतेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल तो तसा नव्हताच. तो विश्वरूप दर्शनाच्याही पलीकडे असणारा दिसत होता त्याला. तो तर घाबरला त्याचं रूप पाहून. प्रभू रामचंद्र त्या अर्थाने जसे आपण पाहतो चित्रात तसे ते होते का? अजिबात नव्हते. पांडुरंग पंढरपूरचा जसा आपण पाहतो तसा तो आहे का? प्रत्यक्षात तसा नाहीच आहे. तुकारामाला वेगळा दिसला. औट पीठी विठ्ठल उभा म्हणतोय. हे तुकारामाचा पांडुरंग हा पंढरपूरचा नव्हताच. नामदेवाचा पांडुरंग पंढरपूरच्या पांडुरंगासमोर गेला, रडला, म्हणाला की ज्ञानदेव म्हणतात ते बरोबर आहे का? पांडुरंगच म्हणाले, ज्ञानदेव म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग खोटा ठरला ना त्यांच्या दृष्टीने. परंतु तोही खरा आहे आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे हे समजणं हा सगळा श्रवण मनन चिंतन आणि सत्संगाचा भाग येतो. या भूमिका जशा जशा आपण समजत जाऊ तसं तसं आपलं मन बुद्धी क्रांत होत जाणार. तुम्ही मन बुद्धीचा विकास करणार कसा नाही तर. म्हणून रामलीला आणि कृष्णलीला याच्यातनं मनाचा मर्यादित विकास होतो. भागवत कथेतनं मनाचा विकास होत नाही असं म्हणण्याचा भाग नाहीये. पण भागवत कथेतला कृष्ण किंवा राम, रामलीलेतला राम हा खरा राम नाहीच आहे. म्हणून ज्या परब्रह्माच्या जाणीवेतनं रामही तयार झाला आणि कृष्णही तयार झाला, त्या परब्रह्माचं कर्म कुठलं ती त्याची लीला समजून घेणं अपेक्षित आहे. आलं नाही एकदम सूक्ष्मात घेणे. मग त्याच्यात आपल्याशी निगडीत आलं मी कसा बनवलो. दिस इज सेल्फ रिअलायझेशन. ही एक स्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही बौद्धिक जाणीवेतली स्थिती ज्याला प्रज्ञानमय भूमिकेतनं ईश्वरत्वाचा शोध घेणं याला अग्रबुद्धी तयार करणं म्हटलं जातं. याला श्रेष्ठ बुद्धी असं म्हटलं जातं. ही श्रेष्ठ बुद्धी परा जाणीवेपर्यंत येते. ती परा अवस्था तयार होते ज्याला शून्य अशी ही अवस्था. आणि मग याच्यानंतर पुढच्या स्टेजेस खऱ्या अर्थाने समजल्या जातात की ज्याला एक प्रकारे श्रेष्ठ बुद्धीची अवस्था अधिमानस आणि अतिमानस अशा प्रकारे योगी अरविंद म्हणतात. आणि अशाच प्रकारे नाथ संप्रदायामध्ये शून्य, निशून्य आणि महाशून्य असं म्हटलं जातं. आणि अगदी सगुण भक्तीच्या जाणीवेतनं समजून जर घ्यायचं असेल तर ओम, राम, कृष्ण आणि हरी हाही या अवस्थांचा एक प्राकट्याचं स्वरूप असतं असं समजून घ्यायला काही हरकत नाही. आता हा संपूर्ण स्थितीचा विषय तुम्हाला मी एक्सप्लेन केला. मग आता हे कोणाकडनं समजून घ्यायचं, याचं मार्गदर्शक कोण? याचं मार्गदर्शन
जी ज्ञानी लोक करतात त्या तत्वज्ञानी संतांच्या जाणीवेतूनच माणसाने ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून संत तत्वज्ञानी कुठला आहे हे समजणं साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. कारण संत ही मंडळी हा विचित्र आहे हे मी सगळ्यांसमोर स्पष्ट सांगतो. कारण आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार करू, इतरही ठिकाणी आहेतच, त्यांनी तिथल्या तिथल्या देशातलं बघावं. परंतु अक्कलकोट महाराज, गजानन महाराज, साईबाबा, नंतर तुमचे शंकर महाराज, बरोबर, त्यानंतर चिले महाराजांसारखे, आजच का परवा त्यांचा फोटो पाहिला मी. म्हणून ही जी मंडळी आहे ही मंडळी त्यांच्या जाणीवेमध्ये त्यांच्या पुरती जी लोक समोर आली त्यांचा उद्धार करून टाकतात. उद्धार म्हणजे त्यांना मार्ग देतात. परंतु ते मुक्तावस्था किंवा आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतातच असं नाही. म्हणून या संतांची कॅटेगरी खूप वेगळी आहे. लक्षात स्थिती एकच असेल. मला स्थितीत शिरायचं नाहीये कोणत्याही संतांच्या, कारण सर्वच पूजनीय आहेत, सर्वच गुरुतत्वाशी एकरूप आहेत. परंतु आपलं जीवन आपलं लक्षात ठेवा. त्या संतांकडनं मला आत्मज्ञान प्राप्त होणारे का, सेल्फ रिअलायझेशन होणारे का नाही, एवढी बौद्धिक स्पष्टता आपल्यात असणं गरजेचं आहे. म्हणून तत्वज्ञानी संत, तत्वज्ञानी संत कुठले? एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, रामदास स्वामी, हे संत पंचक सोडून मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातल्या किमान लोकांनी तरी यांच्या तत्वज्ञानाच्या बाहेर जाण्याची काही एक गरज नाही. पण आपण कुठल्या संतांना धरायचं हे स्वातंत्र्य आहे, ज्याचं त्याचं जीवन आहे. याचा अर्थ ताण कोणावर येतो याचा विचार करा. आज तुम्ही गजानन महाराजांची खूप भक्ती केली, त्यांची खूप उपासना केली, सतत पारायण केली, गुरुचरित्राची पारायण करतात लोक. त्रास कोणाला होतो? अक्कलकोट महाराजांनाच होतो, गजानन महाराजांनाच होतो. ते काय म्हणतात, अरे हा अजून भिकाऱ्यासारखाच माझ्याकडे मागतो. आपण भिकारी आहोत का? तस्मात विचार करा. ही स्पष्टता आपल्या जीवनात, कारण आपल्याला आता 5वीतनं 6वी 7वीत 8वीत कॉलेजमध्ये जायचंय असा आपला प्रश्न आहे. हा, तुम्हाला 5वीतनं अजून तसंच 5वीत राहायचं असेल किंवा अजून 4थीत जायचंय, अजून 3रीत जायचंय, 2रीत जायचंय, 1लीत जायचंय, राम डझंट केअर. पांडुरंग तुमची काळजी करणार नाहीये. इतकी स्पष्टता आपल्या जीवनात असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून तुमच्या जे पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर प्रत्येकाने तत्वज्ञानी संतांचा मागोवा घ्यावा. योग्य तो गुरु जर आपल्या देहाच्या जाणीवेत आपल्याला भेटत असेल तर जरूर त्यांचा अनुग्रहित व्हावं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू शकतो. उद्या तो गुरु चुकलाही तरी साधकाची भक्ती अशी असते की तो गुरुतत्व त्याला नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण गुरु सुद्धा एक आत्मप्रवासातलाच विद्यार्थी असतो. लक्षात या भागामध्ये ज्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला स्वामीजींनी मार्गदर्शन केलं त्याचा एक छोटासा आढावा आपण घेऊया. जसे जसे प्रश्न आपण मांडत गेलो त्याप्रमाणे आपण एक एक पुढे पायरी जात आहोत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आपल्याला दिलेलं परमेश्वराने दिलेलं शरीर या सगळ्याचा वापर करून आपलं ध्येय काय आहे तर ईश्वर प्राप्ती, ईश्वर जाणून घेणं. या सगळ्या प्रवासात या सगळ्याचा उपयोग करून आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. पण तो प्रवास करताना आपल्याला मार्गदर्शन जे घ्यायचं आहे ते तत्वज्ञानी संतांचं घ्यायचं आहे. आणि
अध्यात्मातल्या असणाऱ्या स्टेजेस ज्या आहेत आता स्वामीजींनी जशा नमूद केल्या, शून्य, निशून्य आणि महाशून्य, तसंच श्रेष्ठ बुद्धीची जाणीव, अधिमानस आणि अतिमानस, जे अरविंदांनी सांगितलेलं आहे त्या ह्या सेम स्टेजेस आहेत, शून्य, निशून्य आणि महाशून्य. या सगळ्याचा आपण नक्कीच विचार करूया आणि ह्यातूनच नवीन जे शब्द आपल्याला कळलेले आहेत त्याच्या अनुषंगाने पुढील वर्ष निर्माण होतीलच आणि त्याचं मार्गदर्शन आपण नक्कीच स्वामीजींकडनं करून घेऊ. तर या भागापुरतं आपण इथेच थांबूया. सर्वांना पुन्हा एकदा प्रणाम.